झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात अजून एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। स्मृती असं या इमारतीचं नाव असून मुंब्रा स्टेशनच्या जवळ बाळाराम म्हात्रे चाळ परिसरात ही इमारत आहे। 3 मजल्याची ही इमारत असून 30 ते 35 वर्ष ही इमारत जुनी असल्याची माहिती मिळते। या इमारतीत 10 कुटुंब राहत होती। या सर्व कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय, मात्र एका 6 महिन्याच्या बाळाचा या घटनेत दुर्दैवी अंत झालाय। रात्री साधारण 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पावसामुळे ही इमारत पडली असावी अशी शंका व्यक्त केली जाते। सध्या मदत कार्य वेगात सुरू असून ढिगाऱ्याखाली अजूनही 6 ते 7 लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या ठिकाणचा आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। विळफाटा इमारत दुर्घटना ताजी असताना ठाण्यातील मुंब्रा भागामध्ये अजून एक बिल्डिंग ढासळलेली आहे। तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग आहे बाळाराम म्हात्रे नावाची आणि या बिल्डिंगमध्ये 10 ते 15 कुटुंब राहत होते आणि आज रात्री सुमारे 2:30 वाजता ही बिल्डिंग ढासळलेली आहे। धोकादायक बिल्डिंग म्हणून याला घोषित केलं होतं पालिकेने। 28 ते 30 वर्ष जुनी ही इमारत होती आणि स्टेशनला लागून मुंब्रा स्टेशनला लागून ही बिल्डिंग होती। तुम्ही बघू शकता का मदतीचं कार्य सुरू आहे। इथले स्थानिक काही लोक आलेले आहेत, स्थानिक नागरिक आलेले आहेत, फायर ब्रिगेड आहे, पोलीस आहे, पालिकेचे सर्व कर्मचारी आलेले आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत। सर्वच न झालं पाहिजे कारण पावसाचे दिवस आहेत। पाऊस जर आला तर मदत कार्यामध्ये खूप मोठा एक मोठी संकट येऊ शकतं। एकंदरीतच ही बिल्डिंग 30 ते 35 वर्ष जुनी होती। तिला पालिकेने नोटीस दिली होती, तरीही काही लोक इथे राहत होते आणि एकंदरीतच त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। आपण बघू शकता मदत कार्य जोरात सुरू आहे। आतापर्यंत 10 ते 12 जणांना बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहेत। 10 ते 12 जखमी लोकांना बाहेर काढण्यात आलेले आहेत। त्यांना कळवा हॉस्पिटल व कळशेकर हॉस्पिटल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आता संख्या वाढते का हे आपल्याला थोड्या वेळाच कळणार आहे, परंतु ही दुर्घटना खूप मोठी आहे। पालिकेला आता तरी जाग येते का नाही हाच प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत। व्हिडिओ रत्नभूमीचं कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।